खूप दूर आकाशाच्या वरच्या बाजूला ढगांची एक गोजिरी वस्ती होती. तिथे राहत होता एक छोटा गोलटपोरा ढग. गोलू त्याचं नाव. गोलू खूपच खोडकर होता. इतर ढग शांतपणे फिरत असताना हा मात्र इकडे तिकडे धावायचा, रंग बदलायचा आणि कधी कधी पावसाचे थेंब उडवायचा. एके दिवशी ढगांची शिक्षिका ढगमाई म्हणाली, गोलू, आज तुला खाली पृथ्वीवरची सफर करायची आहे. लोकांना सावली दे, झाडांना पाणी दे. गोलू उत्साहाने उडाला. मार्गात त्याला खूप सुंदर आवाज ऐकू आला. खाली एका गावात मुलं गाणं गात होती. ये ढगांनो, थेंब पाडा, आमच्या शेतात हिरवं करा. गोलू हसला. अरे वा, माझ्यासाठीच गाणं गात आहेत. त्याने थोडासा पाऊस पाडला. मुलं जल्लोष करू लागली. इतक्यात त्याच्या नजरेस एक छोटेसे झाड दिसलं. ते कोमेजलं होतं. गोलू म्हणाला, अरे थांब मित्रा, मी तुला पाणी देतो. त्याने हळूवार 2-3 थेंब टाकले. झाड लगेच ताजतवानं झालं आणि त्यावरून पाखरं किलबिल करू लागली. गोलूला खूप आनंद झाला. खोड्या करणं मजेशीर आहे, पण मदत करणं त्याहून भारी आहे, गोलू म्हणाला. परतीच्या वाटेवर ढगमाईने विचारलं, गोलू, कशी झाली सफर? गोलू गर्वाने म्हणाला, मी शेताला हिरवं केलं, झाडाला जगवलं आणि मुलांना हसवलं देखील. आता मी खरा मदतगार ढग झालो आहे. ढगमाईने आनंदाने त्याचं कौतुक केलं.